सूर्याच्या तोंडाचा आशीर्वाद घेतला व आमची पावलं निघाली ती म्हणजेच कुर्ते बेटाकडे. कुर्ते बेट हे अरबी समुद्रात असल्यामुळे 100 रुपयाची तिकीट काढून पुढे आम्ही पोचलो कुर्ते बेटावर. कुर्ते बेट म्हणजे 350हून अधिक वर्ष झाले टोपेकरांच्या ओरावर उभा राहून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग. गोमुखी पद्धतीची असलेली बांधणी पाहून महाराजांचा इतिहास संपूर्ण डोळ्यासमोर उभा राहिला आणि पहिल्या पायरीजवळ नतमस्तक झालो, कारण की माझा राजा इकडनं कधी ना कधी गेला असेल. ची पायधूळ अजूनही इथे असेल. दुर्गात आतमध्ये शिरल्यानंतर सर्वप्रथम पाहिलं श्रीमरी आईचं मंदिर आणि त्यावर कोरलेला हा शिलालेख. आमची पावलं पुढे वळाली नगारखान्याच्या दिशेने. नगारखान्यातनं वरनं पाहिला असता मुख्य दरवाजा एकदम सुव्यवस्थित भारी दिसत होता. त्याचप्रमाणे दूरवर पसरलेला हा अरबी समुद्र, त्या नवीन रूपाने बांधलेला हा नगारखाना. नगारखान्यातनं आमची पावलं पुढच्या दिशेने वळाली छत्रपतींची पावलं पाहण्यासाठी. छत्रपतींची पावलं पाहिली आणि नतमस्तक झालो. राजांच्या हाताचे तसे देखील या दुर्गावर पाहायला मिळतात व शिवराजेश्वर मंदिर देखील या दुर्गावरती आहे. शिवराजेश्वरांच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो. महादेवाच्या मंदिराकडे आम्ही प्रस्थान केलं. महादेवाचं दर्शन घेतलं व तिकडनं आमची पावलं पुढे वळाली ती म्हणजेच भवानी देवीच्या मंदिराकडे. भवानी देवीचा आशीर्वाद घेतला, पाया पडलो, आईला साकडं घातलं. पावलं वळाली दूधभाव, दहीभाव, साखरभाव या गोड्या पाण्याच्या विहिरी पाहण्यासाठी. एवढ्या मोठ्या समुद्रात या गोड्या पाण्याच्या विहिरी 42 बुरुज आणि 48 एकरामध्ये संपूर्ण पसरलेला हा माझ्या राजांचा सिंधुदुर्ग. तटावर फेरफटका मारत असताना थोडंसं पुढे गेलो आणि पाहिलं तर एकीकडे थोडीशी वाळू पडलेली होती खाली. ही वाळू कोणती आणि हा जातोना रस्ता कोणता हे पाहण्यासाठी आम्ही खाली उतरलो. तेव्हा इथे कळालं ही आहे राणीची वेळ. व या दरवाजातून आपण बाहेर पडल्या असता आपल्याला पाहायला मिळतो तो अथंग असा पसरलेला अरबी समुद्र. दुर्ग फिरायला खूप वेळ लागतो. काही गोष्टी फिरून आम्ही पुन्हा निघालो आणि घरी जात असताना मला अशी एक गोष्ट दिसली, ती म्हणजे ही चुन्याची निवळी. संपूर्ण सिंधुदुर्गाचा व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो जाऊन नक्कीच बघा. 3 शांत झाली, परतीचा प्रवास पुन्हा करायला लागला. पुन्हा भेटूया एका नवीन मिनी व्लॉग बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.